हरे कृष्ण. सर्वांना स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आपले मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपदान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आपण ना आपल्या इस्कॉन च्या म्हणजे आपलं जे प्रभुपाद स्वामीजी यांनी ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघटना स्थापन केली. तर कृष्ण कृपामूर्ती प्रभुपाद स्वामींना प्रणाम करू. पुन्हा नामानिष्ठ दास प्रभूजी ज्यांनी हा सुंदर उपक्रम सुरू केला त्यांना प्रणाम करते. आमच्या मराठीच्या ग्रुप हेड पूजा माताजी आणि आमच्या पूर्ण ह्या मराठीच्या टीमला प्रणाम करते. पुन्हा अन्वया माताजी ज्यांनी मला गीता शिकवली त्यांना प्रणाम करते. आणि तुम्ही सर्वजण पण अगदी वेळेत येता तर तुम्हा सर्वांना पण प्रणाम. तर आपण क्षेत्रज्ञ विभाग योग बघितला 13वा. आता आज आपण गुणत्रय विभाग योग बघणार आहोत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर आपण 13व्या अध्यायात अर्जुनाचे प्रश्न होते. तुम्हाला कोणाला प्रश्न आठवत आहेत काय? काही पण आठवला एखाद दुसरा तरी सांगा बघू. कौटुंबिक परंपरा. नाही, 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विभाग योग. नावातच दोन आहेत. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ कोण आहे? मग आणि काय, प्रकृती कोण, पुरुष कोण, ज्ञान काय, ज्ञेय म्हणजे ज्ञानम काय, असे अर्जुनाचे प्रश्न होते. आदिदैव. हा, नाही तर सांगितले मी, हे ते विचारलेले प्रश्न होते अर्जुनाचे 6. मग कृष्णाने तेही सांगितलं. ज्ञान क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, क्षेत्रज्ञ कोण, आत्मा, आणि परम क्षेत्रज्ञ कोण, परमात्मा. एवढं 3 तरी लक्षात ठेवा. हा, अज्ञान काय आहे, तर मी शरीर नाही, मी आत्मा आहे हे जाणणं, हे ज्ञान असतं. आणि ज्ञानाचं ध्येय काय आहे, तर आत्म्याला परमात्म्याशी जोडणं, हे ज्ञानाचं ध्येय हवं आपलं. ओके. मग त्याच्यानंतर प्रकृती पुरुष ह्यांचा संघ होऊनच सगळं होत असतं. आपल्याला वाटत असतं मी करताय. आणि मग ज्ञानाची दृष्टी काय, हे पण आपण बघितलेलं. तर आहे ना, तेव्हा मी तुम्हाला म्हटलेलं की ही प्रकृती
कर्ता आहे आणि आपण तिच्या प्रभावाखाली सगळं करतो वगैरे, हे आपल्याला 14व्या अध्यायात बघायचंच आहे, तेव्हा कळेल आपल्याला. हा, तर बघू आपण. आता आज हा 14वा अध्याय आहे. मग आता जी पुढची स्लाइड घ्या, ह्याचं नावच गुणत्रय विभाग योग आहे. मग ह्यात गुण म्हणजे काय? गुण हा एक संस्कृत शब्द, म्हणजे संस्कृत मध्ये गुणचा एक अर्थ येतो की दोरी. दोरी. मग ह्या कुठल्या गुणांच्या, ह्या कसल्या दोरीने आम्हाला बांधून ठेवलंय ते आता आज आपल्याला कळणार आहे. कसे ते करता आहेत आणि आपल्याला नाचवतायत सगळं. तर गुणत्रय विभाग योग, हे कोण त्रिगुणी माया आहे हे सगळं बघूया आज. हा, इथे आजच्या अध्यायात आपण काय काय बघणार आहोत ते बघूया. हा, 3 गुणांनी बद्ध झालेला आत्मा. हा, मग कृष्ण म्हणत होते ना की आत्मा बद्ध झालेला असतो ह्या 3 गुणांनी. बघूया आता तो कसा बद्ध होतो. हा अध्याय तुम्हाला थोडासा व्ह्यू देईल. आपण कुठल्या गुणात स्थित आहोत आणि आजूबाजूचे कसे कुठल्या गुणांच्या प्रभावाखाली वागत असतील असं. पुन्हा आपला प्रवास कुठे हवा, हे सगळं आपण बघूया अध्यायामध्ये. हा, मग प्रत्येक गुणाच्या प्रभावाखाली माणूस कुठल्या कृती करतो हे कृष्णाने सांगितलंय. हा, आणि नंतर तुम्ही कुठल्या ज्या गुणांच्या प्रभावाखाली आहात, मृत्यूनंतर तुम्ही कुठे जाता हेही सांगितलंय, त्या गुणांच्या प्रभावाखाली असाल तर. आणि ह्या गुणातीत कसं व्हायचं हेही सांगितलंय. म्हणजे आपल्याला अडकून नाही पडायचंय ह्या गुणांमध्ये. हा, ह्या गुणांच्या पलीकडे कसं जायचं हेही सांगितलंय. ओके. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे ना, हे गुण म्हणजे कसे आहेत माहित आहे? आता तुम्ही बघा, आता म्हणजे जे आता समजा थोडासा आपल्याला हे आलाय ताप वगैरे. तर आता आपण मग त्या दिवशी तेलकट वगैरे खात नाही ना, नको मला ताप आहे, नको तेलकट जेवण असंच म्हणू ना आपण. म्हणजे ही ती ताप तुमचं ठरवत असतं की तुम्ही काय खाणार, किंवा ज्याला शुगर आहे ती शुगर ठरवत असते की हा माणसाचं डाएट कसं असावं, बीपी वाल्यांचं. तसे हे त्रिगुण आहेत. हा, हे गुण आपण कसं वागतो हे ठरवत असतात. बघूयात, डिटेल कळेल आता तुम्हाला. वाचा माताजी. हरे कृष्ण माताजी. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषीमुनींनी परम सिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान, सर्व ज्ञानापेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेल. हरे कृष्णा. हा, म्हणजे इथे जरासं हे झालेलं आहे. ते हे सर्व ज्ञानापेक्षा ज्येष्ठ ज्ञान परत सांगेन, जे जाणून सर्व ऋषी मुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे, असं आहे ते. हा, मग आता कृष्ण कसलं असं परम सर्व ज्ञानात, म्हणजे 9व्या अध्यायातल्या त्याच्यापेक्षा पण श्रेष्ठ असं काय इथे कृष्ण सांगतायत? हा, की ज्यामुळे ना ह्या ऋषी मुनींनी परम सिद्धी प्राप्त केली आहे. परम सिद्धी म्हणजे कृष्ण प्राप्ती केली आहे. हा, सिद्धी म्हणजे अशा धरू नका की कुठल्या तरी अशा वेगळ्या पॉवर वगैरे, तसं नाही. तर आहे ना, आपण बघूया की हे कसलं ज्ञान इथे कृष्ण देत आहेत. कारण ह्याचमुळे आपल्याला ह्या ज्ञानामुळे तुम्ही भक्तीमध्ये जरी पोहोचलोय आपण, तरी त्या भक्तीमध्ये कंटिन्यू आपल्याला स्थित राहायचंय. कोणही आपल्याला तिथून हलवू नये. म्हणजे तुम्ही कितीही इंद्रिय विषयांमध्ये गेलात तरी ह्या भक्ताच्या ह्या म्हणजे आता आपण जे कृष्णांना भक्ती सेवेद्वारे स्वतःला जोडून वगैरे घेतलंय, ह्यामध्ये आपण ठाम राहायचंय. तर त्यासाठी हे ज्ञान खूप गरजेचं आहे. हा, आणि इथं ना हे तुम्हाला साईडला दाखवलंय बघा. हे भागवतम मध्ये येते ही कथा. एकदा निमी महाराज एक हे करत होते, यज्ञ. आणि ते आकाशातनं तिथे नवयोगेंद्र आले. ते दिसतायत का तुम्हाला आकाशातनं आलेले? तर ते त्यांना नवयोगेंद्र म्हणतात. आणि त्यांना ना असं हे, हा, त्यांना सिद्धी आहे की ते कुठेही भ्रमण करू शकतात. त्यामुळे कुठल्याही लोकांमध्ये त्यांना जिथे जायचंय, आध्यात्मिक किंवा काय, कुठेही भ्रमण करू शकतात. पण ते जातात कुठे, जिथे भगवंतांविषयीचं कथा सुरू आहेत, कीर्तन सुरू आहे, यज्ञ सुरू आहे, म्हणजे जिथे कृष्णांविषयी काही सुरू आहे ना, अशा ठिकाणी ते जातात.
तर ते निमी महाराजांच्या तिथे येतात. मग निमी महाराज त्यांना काय विचारतात, की तुम्ही मला हे सांगा, की मी कृष्ण भक्तीमध्ये कसा स्थित राहीन आणि असं काही काय काय करू शकेन, की ज्यामुळे कृष्ण माझ्याकडे आकर्षित होतील. हां, तर असे म्हणजे ते राजे पण कसे होते बघा, प्रजेविषयी तर प्रेम असायचंच. मी तुम्हाला म्हटलं ना, हे सारे राजे म्हणजे प्रजा मुलांसारखे सांभाळायचे. अत्यंत सुखी अशी त्यांची प्रजा होती. आणि हे पण आता हे राजे तर सगळी इंद्रिय सुख त्यांच्या अवतीभोवतीच होती. त्यांना काय अशक्य होतं का? पण आल्यावर जिज्ञासा बघा काय केली. तुम्ही कृष्ण भक्तीमध्ये आणि ऑलरेडी निमी महाराज वगैरे हे सगळे शुद्ध भक्तच आहेत. ही सगळी आत्म्याच्याच स्तरावर स्थित असलेली लोक आहेत. तरी पण विचारतायत, की मी कशी करू भक्ती? म्हणजे अगदी काही आपल्याला माहीतच नाही असं. हां, आणि मग त्याच्यावर पुढे मग नवयोगेंद्रांनी छान सांगितलेलं आहे. पण आपल्याला बघायचंय, की हे जे निमी महाराज म्हणाले ना, की आपण कृष्ण भक्तीमध्ये कसं स्थित राहू शकतो. ते हा आजचा अध्याय आहे ना, त्यामध्ये आपल्याला हे सगळं आता कळणार आहे, की तुम्ही कितीही ह्याच्यामध्ये असा अ, इंद्रिय विषयांमध्ये, तरी आपण स्थिर व्हायला शिकायला हवं. हां, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. हरे कृष्ण. तर हे ज्ञान कसं आहे बघा, की तुम्ही ह्या एकदा स्थित झालात ना, तर भगवंतांच्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करता. म्हणजे दिव्य भगवंतांचं जे धाम आहे ना, वैकुंठ, गोलोक वृंदावन अशा ठिकाणी आपण स्थित जातो, की ज्यामुळे आपण आहे ना, कितीही प्रलय वगैरे होऊ देत, आपण ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनं मुक्त होत असतो. हे शेजारी वैकुंठातलं चित्र आहे. बरेच ठिकाणी वर्णन आहेत भागवतम मध्ये वगैरे. कसं आहे हे वैकुंठ, गोलोक वृंदावन हां? तिथे बघा तुम्हाला दिसते कसे सगळे जण देखणे, सुडोल, तरुण आहेत. आणि सगळा परिसर पण स्वच्छ, सुंदर, किती रमणीय आहे बघा. तर आणि आपल्या इथे असं नसतं. आपल्या इथे प्रत्येक जण वेगवेगळा दिसतो. पुन्हा शारीरिक व्याधी असतात. तसं नाहीये. इथे एकदम सगळं अगदी नीटनेटकं व्यवस्थित चाललेलं आहे. हं. तर हे भगवंतांचं धाम आहे. तर आता ह्या ज्ञानामुळे आपण म्हणजे ह्या धामाची, कृष्णांची प्राप्ती करू शकतो. आणि इथे एक लक्षात ठेवा हां, इथे आपण आता ना ऐकतो खूप ह्या वैकुंठ वगैरे विषयी. पण कधी अशी मनापासून इच्छा करतो का ग्रंथ वगैरे उघडून, की हां, मला इकडे जायचंय. तसं पण इथल्या रोजच्या कटकटींपेक्षा ते धाम बरं लिहिलंय ना तिथे, की जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातनच सुटताय वगैरे. पण आपल्याला तितकी इच्छा होत नाही, की आपण उठावं, ती शास्त्र उघडावीत आणि तिथेही जायचा काहीतरी मार्ग सांगितलाच आहे ना. पण आता हे स्वित्झर्लंड वगैरे दाखवत असते, तर लगेच आपण हे केले असते, हा देश तर चांगला दिसतो. एवढे-एवढे दर तर 1-2 वर्षामध्ये ही ट्रिप मी करू पण शकेन. असं म्हणून एखादी ट्रिप ठरवून जाऊन पण येतील. पण वैकुंठामध्ये, भागवत धामामध्ये जायची आपल्याला तेवढी इच्छा होत नाही बघा. हं. तर त्यालाही कारण आहे, की आपल्यामध्ये हे जे त्रिगुणी माया आहे ना, तिने आपलं स्वतःला बांधून ठेवलेलं आहे. बघा ती कशी. त्यामुळे आपल्याला ती आतून इच्छा होत नाही. नाहीतर ना खरं तर ते वाचल्यावर आपल्याला वाटायला हवं, की एवढ्या सुंदर धामात मी पण जायला हवं आणि ती सगळी उच्च चेतना मनुष्य शरीरामध्ये दिलेली आहे. हं. आणि ते आहेच तितकं सुंदर वर्णन आणि ते दिसतं बघा कसं. त्यांची धाम किती छान आहे. हं. घ्या माताजी पुढची स्लाईड. चौथा श्लोक माताजी वाचा. हा वाचते. आपलं 13वं चालय ना.
हा 14वा अध्याय. हा सॉरी सॉरी सर्व योनेषु कौन्तेय मूर्तयः सम्भवति याः तासां ब्रह्म महोद्योनि अहं बीजप्रदः पिता. हरे कृष्णा. हे कौंतेय, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. हरे कृष्णा. तर लक्षात ठेवा हा इथे की आपल्याला बीज प्रद पिता आपले कोण आहेत, तर कृष्ण आहेत. आणि सगळ्यांचेच, कुणाचेच नाहीत असं नाही, सगळ्यांचे बीजप्रद पिता कोण आहेत, कृष्ण आहेत. हा भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन हे सर्व योनी प्रकट होत असतात. हा व आपल्याला काय होतं माहितीये, आपण आईशी जोडलेलो असतो, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेतो, त्यामुळे ह्या भौतिकतेशी आपण अटॅच असतो, ह्यातनं सुटावं असं वाटत नसतं. त्यातच आणि गुरफटून पडतच असतो आणि तेच आपल्याला आवडत असतं. पण जरासं ज्ञानाच्या नजरेने बघाल तर कळेल की आपले खरे माता पिता पितामह गुरु सगळं कोण आहे, ते कृष्ण आहेत. म्हणजे ना, ह्याचं उदाहरण प्रभुपाद स्वामींनी दिलं की भात असतो ना, तो भात म्हणजे तांदळाच्या आधी भात असतो, त्याच्यामध्ये विंचू अंडे घालतो आणि निघून जाते ती मादी, आणि त्यामध्ये मग ती पिल्लं हे होतात, विंचवाची बाहेर येतात. मग त्या विंचवाच्या पिल्लांना तो भाताचं ते ठिकाणच आपली आई आहे असं वाटत असतं. ते सत्य नसतं. सत्य काय आहे, तर त्याची आई ती अंडी घालून निघून गेली. ती त्यांची आई आहे. तसं आपल्याला ह्या भौतिक सगळं आपण आजूबाजूला बघतोय, त्यामुळे ह्याच्याशी जोडलो गेलो. हेच आपलं ठिकाण आहे आणि इथेच आपल्याला अडकून पडायचंय. जेव्हा ज्ञानाची नजर येते ना, तेव्हा कळतं की कृष्ण हे आपले बीजप्रदाता पिता आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. हम्म. आणि हा श्लोक पण लक्षात ठेवा की त्यांनी तिथं स्पष्ट सांगितलंय की अहम बीजप्रद पिता. कृष्ण सर्वांचेच आहेत. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हा आता इथं आहे ना, हे आपण अशा ह्याच किती किती योनी फिरत असतो आणि सगळं, पण हे ज्या आहेत ना ह्या योनी आणि हे ह्या सगळ्याचे बीजप्रदाता पिता कृष्णच आहेत. आणि दुसरी गोष्ट, आपण हे आता थोडस आपण हे इथपर्यंत तर पोहोचलोच आहे, 14वा अध्याय शिकतोय की हा आपल्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला शरीर पण मिळत असतात, तुमच्या इच्छांप्रमाणे. हम्म. आणि आत्मा सगळीकडे सेम आहे बघा, सच्चित आनंद. शरीर बदलली तरी आत्मा मात्र सच्चित आनंद तसाच असतो तो. हा घ्या माताजी. 14.5 माताजी. हो हो. सत्वं रजस्तम इति गुणाः प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहि देहि नमव्ययम्. हरे कृष्णा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. भौतिक प्रकृती सत्व रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाव अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणांमुळे तो बद्ध होतो. हरे कृष्णा. हा बघा, हा आता इथे कृष्णाने काय सांगितलंय की आपण भौतिक प्रकृती ही सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांनी बनलेली आहे. हा आणि आपण जेव्हा ह्या प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा त्रिगुणी मायेने बद्ध होतो. बद्ध पण कसे झालोय बघितलात, ती आपल्याला कठपुतल्यांसारखी नाचवत असते. हा अशा आपण इथले प्रत्येक, आता तुम्ही म्हणाल की मी कुठे बांधलंय, मी तर फ्री आहे, होय की नाही, आपण फ्रीच आहोत ना मुवमेंट वगैरे करायला, आम्हाला कुठे कोणी बांधलंय. तर आता पुढे बघूया की कसं सगळ्यांना ही त्रिगुणी माया नाचवत असते, सगळ्यांना. आणि सत्व रज तम हे ते 3 गुण आहेत. हा आणि इथं ना कृष्ण म्हणजे
मायेच्या वर कोण आहेत? कृष्ण आहेत. हं? आणि आता आपण म्हणजे जीव जेव्हा प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा मायेने बद्ध होतो. मग तो कधी येतो? तुम्ही ज्या क्षणी आईच्या गर्भातून मूल बाहेर येतं आणि पृथ्वीवर पहिला श्वास घेतं तेव्हापासून शेवटच्या श्वासापर्यंत आपण मायेच्या संपर्कात असतो. त्या पहिल्याच वेळेस श्वास घेतला रे घेतला की आपल्याला माया हे करून टाकते. ती म्हणजे तिच्या कंट्रोलमध्ये घेते. हा, तेव्हापासून आपण ह्या 3 गुणी मायेने बांधलेले असतो. आणि ते म्हटलेलं ना मी, जर का ज्ञानाने तुम्ही ह्या मायेच्या पलीकडे बघू शकाल, कुंती महाराणींची खूप छान स्तुती आहे भागवतम मध्ये. सगळी पाठ करण्यासारखी स्तुती आहे ती. तर म्हणजे प्रार्थना. तर त्यात कुंती महाराणींनी सांगितलेलं आहे की जर का ज्ञानाने तुम्ही हा मायेचा पडदा दूर करू शकला तर तुम्हाला चराचरामध्ये कृष्ण दिसणार. नाही करू शकलो तर फक्त मायाच माया आहे. बघूया आता ती आपल्याला 3 गुणांनी कशी बांधून ठेवते. घ्या माताजी पूजेचं. हा, माताजी वाचू का? 6वा श्लोक वाचा. हो. तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे अनग अर्जुना, सत्वगुण इतरांपेक्षा निर्मळ असल्यामुळे प्रकाशमयी आहे. हा हा मनुष्याला सर्व पापातून मुक्त करतो. जी सत्व गुणामध्ये स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. हरे कृष्णा. आता ना सत्वगुण कसा असतो? चांगला आहे, सत्वगुणच चांगला आहे, पण आपला प्रवास आपल्याला शुद्ध सत्वगुणात करायचा आहे. हा, तर सत्वगुणात जे स्थित असतात ना ते ऑलरेडी म्हणजे बऱ्यापैकी वाईट कर्म बिलकुल करत नाहीत, ज्ञानात असतात, ज्ञानात स्थित असतात. म्हणजे एवढं तरी ज्ञान असतं की दुसऱ्याचं वाईट करू नये, ती कुठलीही व्यसनं वगैरे करत नाहीत, वाईट कर्म करत नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचं इथलं जीवन असतं ना हे निर्मळ सुखी असतं. हा, आणि त्या पाप करत नसल्यामुळे पापातून मुक्त असतात. आणि मग ते बांधले कशाने जातात इथे? तर जीवन असं कम्फर्टेबल असतं. हा, मग तर सुखी म्हणजे जे प्रोफेसर किंवा रिसर्च फील्ड मध्ये असतात वगैरे असे, किंवा वेगवेगळे कलाकार वगैरे. कलाकार म्हणजे असे वाद्यांचे वादक, नृत्य वगैरे करणारे, की ज्यांचं चरित्र पण चांगलं असतं आणि जे आहे त्यात ते व्यवस्थित असतात, कुठलंही पाप आचरण करत नाही, असं चांगले म्हणजे कॅरेक्टरने पण चांगली वगैरे असतात. मग त्यांना कसं जीवनात कम्फर्ट असतो, सुखसोयीनी युक्त जीवन असतं, ते व्यवस्थित असतं. त्यामुळे ते मग बांधले कशाने जातात? कृष्ण म्हणतात की जे सुख आहे त्यामुळे, आणि थोडस त्यांच्या विषयातले ते ज्ञानी असतात. त्यामुळे ज्ञान आणि सुख ह्याने इथं ते बांधले जातात भौतिकतेमध्ये. गरजच पडत नाहीये ना, ती जिज्ञासा होत नसते त्यांच्यामध्ये की मी कोण आहे, कुठून आलोय. कारण ते आयुष्य भौतिक कुटुंब वगैरे सुखी असतं. मग त्यामुळे त्या अजून काही मिळवण्याची वृत्ती नसते ते, आणि त्यामध्ये ते निवांत असतात. शांत जीवन, चांगलं वाचन, चांगलं संगीत ऐकणे, म्हणजे छान चांगल्या उच्च असे छंद जोपासणे वगैरे असं व्यवस्थित. मग आहे ना दुसऱ्यांना मदत करायची वृत्ती वगैरे असते त्यांच्यामध्ये. त्यामुळे या इथल्या सुखानेच ते भौतिकतेशी बांधले जातात आणि ज्ञानामुळे. असा सत्वगुण असतो. हा, चांगला असतो तो. आपण शुद्ध सत्वगुणात जायचंय शेवटी, नंतर बघूया शुद्ध सत्वगुण म्हणजे काय असतो. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. माताजी 7वा श्लोक वाचा. हो हो. हरे कृष्णा. रजोरागात्मकं विद्धि तृष्णासङ्गसमुद्भवम् तन्निबध्नात् कौन्तेय कर्मसंगेन देहिनम्. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हे कौंतेया, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षांमुळे रजोगुण उत्पन्न होतो आणि त्यामुळे देहधारी
जीव सकाम कर्माशी बांधला जातो. हरे कृष्णा. हा, मग आता रजोगुण आहे ना, पृथ्वी हे रजोगुणाचं ठिकाण आहे. हे जे सत्वगुण आहेत, आपल्या वरची जे लोक आहेत, ब्रह्मलोक, सत्यलोकापर्यंत, हे सगळे हे सत्वगुणात असतात. पृथ्वीवर तुम्हाला मोस्टली 90% किंवा मेजॉरिटीने रजोगुण दिसतो. रजोगुण म्हणजे काय? खूप खूप इच्छा आणि फळाशी अतिशय बांधलेली असतात. म्हणजे मला इच्छा आहे, टार्गेट ठेवली आहेत मी, आणि ती पूर्ण करण्यासाठी हवं ते कष्ट मी घेणार. आणि कसं असतं, दोन गोष्टी असतात की म्हणजे अपरिमित इच्छा, असंख्य इच्छा, आणि त्याच्या फळासाठी धावत असतात. मग एक इच्छा पूर्ण झाली, तर समजा मला हे ऑफिस मधलं प्रमोशन हवंय, ते प्रमोशन मिळत आहे याचा आनंद घ्यावा असं नाही की हा मिळालं, एक टार्गेट जीवनातलं बाबा मी अचीव्ह केलं. त्याच क्षणी ते मिळतंय तोपर्यंतच पुढचं दिसायला सुरू होतं. आता मला तो प्रोजेक्ट हवा, ते प्रमोशन हवं, तिकडच्या ऑफिसमध्ये शिफ्ट व्हायला हवं, असं म्हणजे असंख्य इच्छा, असंख्य इच्छा. आणि त्याच्यामध्ये सततच धावणं, म्हणजे 2 घरं आहेत तर आता तिसरंच प्लॅन मला करायलाच हवा. हा, ते कुठेतरी बघूया, ही गाडी आहे तर आता ती गाडी घेतो, आहे त्याचा आनंद घेण्याची पण त्यांना टाइम नसतो. सतत पुढची ध्येय ठरवायची, आणि त्याच्यासाठी म्हणजे जे तुमचं एक ह्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी जीवनात द्यावा ना वेळ, तसं ती देत नाहीत. भयंकर काम आणि फळ हवं. मी एवढं एवढं काम करतोय ना, किंवा मी असं असं हे सगळं करते ना, तर ती फळाची आसक्ती असते. मग मला रिटर्न्स हे असे हवे. तुम्ही पृथ्वीवर जर का आजूबाजूला आपल्या बघाल, तर कुठल्याही छोट्या मोठ्या सगळ्यामध्ये आपण इतके व्यवहारी असतो. भक्ती केली तरी पहिल्यांदा माझा फायदा काय होईल हेच आपण बघतो. पुन्हा जिथे जे लहान मुलांना पण आपण शिकवत असतो आपल्या घरातल्या, आता ते निरागस बाबा त्यांना तरी ठेवावं असं नाही, की सतत म्हणजे त्याने ते दिलंय तरच तू त्याला दे, असं म्हणजे सतत फळाशी निगडीत असतात ती. हे मला मिळायला हवं, नाही मिळत आहे झालं, मी ते मार्ग सोडून देणार, असं. तर रजोगुण हा पृथ्वीवर प्रबळ आहे. आणि लक्षात ठेवा की असंख्य इच्छा आणि फळाशी भरपूर आसक्त असे रजोगुणी लोक असतात. त्यामुळे ते कशामुळे बांधले जातात? आता तुम्ही फळाशी आसक्त आहात तर ती फळं भोगायला पृथ्वीवरच पुन्हा पुन्हा जन्म. त्यामुळे भौतिकतेशी आणि बांधलेली असतात. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि धावत असतात, धावत असतात नुसती. 8वा श्लोक माताजी. हा, तमस्त्वज्ञानं जवं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हरे कृष्णा. हे भारत, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारी जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस, निद्रा तमोगुणाचे परिणाम आहेत, आणि ते बद्ध जीवाला बंधनकारक आहे. तर आहे ना, तमोगुण जो असतो हा केवळ अज्ञान आहे. दुसरं काही नाही. त्याला अज्ञानामुळे, म्हणजे तिथे जे शास्त्रांमध्ये सांगितलंय त्याच्या विरुद्धच वागत असतात ती. आणि तमोगुण म्हणजे अज्ञान, एवढं लक्षात ठेवायचं. हा, मग ह्या प्रमाद, आळस, निद्रा हे ह्यांचे हे असतात गुण. जसे आता रजोगुणी धावत असतात इच्छा पूर्ण करणे आणि फळ ह्याच्यासाठी, तसे हे नुसते आळशी आणि व्यसनी असतात. झोपून राहणे, जाग झालं शुद्धीत येतात ते पण व्यसन करायसाठीच. ते म्हणजे जे स्मोकिंग, खूप ड्रिंकिंग, ड्रग्ज ऍडिक्ट वगैरे असतात, ही शुद्धीत येत आहेत ते पण परत व्यसन करून बेशुद्ध होण्यासाठीच. तर हा, मग ह्या तमोगुणाला ह्यांचं अज्ञानच बांधून ठेवतं. ते कशामुळे बांधले जातात? त्यांच्या अज्ञानामुळे. आणि अशा लोकांना कधी जास्त काय सांगायच्या फंदात आपल्यासारख्यांनी सांगून काहीही परिणाम होणार नाही त्यांच्यावर. कधी त्यांच्या कुठल्या तरी काय म्हणू, कशामुळे तरी कर्मांमुळे वगैरे गुरु जर का अशा लोकांच्या जीवनात आले तरच काहीतरी होऊ शकतं, गुरूंच्या प्रभावामुळे.
हा कारण एक क्षणभर सुद्धा गुरूंचा शुद्ध भक्तांचा संग जीवनात खूप परिणाम करतो म्हणून. नाही तर तमोगुणातली लोक ही पूर्ण अज्ञान आणि अंधार, आणि त्यांचं अज्ञानच त्यांना इथं बांधून ठेवतं. व्यसनी वगैरे अशी लोक असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे कशाचीच फिकीर नसते की त्यांना आपल्या व्यसनामुळे कुटुंबात पैसे पुरत नाहीयेत, बाकीच्यांचे किती हाल होतात. शुद्धीत आलं की व्यसन करायचं, रिकामं व्हायचं असं. वाचू का? हा 9वा श्लोक माताजी. सत्वं सुखे संजयति रजः कर्मणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे संजयत्युत. हरे कृष्णा. कृष्णा, हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजगुण सकाम कर्माशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. हरे कृष्णा. आम्हा आता कशाने बांधून ठेवतं? सत्वगुणातल्या माणसांचे लाईफ हे थोडं कम्फर्टेबल असतं, आणि सत्वगुण आपल्या पृथ्वीच्या वरचे जे लोक आहेत ते सत्वगुणात असतात. त्यामुळे देवी देवता आणि वरचे लोक, जनलोक, तपलोक, महरलोक वगैरे, त्यामुळे ती तिथं मिळणाऱ्या सुखाने बांधली गेलेली असतात, आणि ती असं वाईट पापकर्म काय करत नसतात. हा चांगली लोक असतात. त्यामुळे त्याला सत्वगुण हा इथं मनुष्य जरी असले तरी ते सुखाने बांधले जातात इथल्या. हं? रजोगुण कशाने बांधून ठेवतो? कर्माशी. कारण आपण धावत असतो टार्गेट ठरवून, आणि त्याची कर्मफळ मला पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मग आता कर्मफळ भोगण्यासाठी तुम्ही पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू घ्यायलाच हवा ना. आणि तमोगुण हा अज्ञानच तुम्हाला इथं बांधून ठेवतो. म्हणजे त्यांचा अज्ञान, त्यांचा मूर्खपणाच तुम्हाला इथं बांधून ठेवत असतो. हम्म अशा तुमच्या लक्षात येते ना. त्यामुळे सत्वमध्ये असू काय, रजमध्ये असू काय, आणि तममध्ये असू काय, बांधून तर ठेवता येतच ते आपल्याला. हा घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा, हे भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण, सत्व आणि तम यांचा पाडाव करतो, आणि आणि इतर वेळी तमोगुण, सत्व, रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हरे कृष्णा. बघा हा कसं आहे की आपल्यावर ना हे असं म्हणजे आपल्याला तीनही गुण खेचत असतात. मध्ये आपला आत्मा असतो, आणि ह्या आपल्याला ओढत असतात. कधी आपल्यावर सत्वगुणाचा प्रभाव असतो, कधी रजोगुणाचा होतो, कधी तमोगुणाचा. असं आपल्याला निरंतर त्यांची वर्चस्वासाठी स्पर्धा सुरू असते. माताजी पुढची स्लाइड घ्या, तर ते बघा कसं. त्यामुळे आपण निरंतर असे ओढले जात असतो. हे बघा मध्ये आपलं मन असतं. हा मन, सॉरी, आत्मा नव्हे, मन. आणि कधी सत्वगुण स्वतःकडे ओढत असतो, कधी रजो, कधी तम. असं सतत सातत्याने आपण कधी इकडे जात असतो, कधी तिकडे, कधी तिकडे, असे होत असतं. ह्या अशा प्रभावाखाली आपण असतो. इवन दिवसाच्या वेळा आहेत ना, त्या प्रहरांवर सुद्धा यांचा प्रभाव असतो. म्हणजे तुम्ही सकाळी उठून जे जप कराल तो खूप छान होतो. हा पाठांतर, मुलांना अभ्यास पण म्हणतात बघा, सकाळच्या शांत वेळेत करा. प्रभुपाद स्वामींनी सांगितलंय जप काय तुम्ही एनी टाइम करू शकता, पण सकाळचा जो जप ब्रह्ममुहूर्त असतो, साधारण 4:30 वाजल्यापासून पुढे 6 वाजेपर्यंत वगैरे, किंवा 4 ते 6 वगैरे असा जप केलात ना, तर तो शांतपणे, ती काळ आजूबाजूला एकदम शांत असतं, तर त्यामध्ये सत्वगुण प्रभावी असतो. मग नंतर 8 वाजले, 9 वाजले की आपल्याला तसं होत नाही. आपल्याला दिवसभराची कामं आठवायला लागतात. हा शेवटी ज्याचं त्याचं शेड्यूल ठरलेलं असतं. आणि एखाद दिवशी सुट्टी असली तरी आपण कामांचंच प्लॅनिंग करत असतो. हे रिकामं आहे ना, तर हे करूया, ते करूया असं. तर त्याच्यावर रजोगुणाचा प्रभाव असतो, आणि मग रात्री 7 वगैरे नंतर हळूहळू आळस यायला लागतो. झोप, जप हातात घेतला तरी मग एक एकदा डोळे मिटायला लागतात, झोप यायला लागते. हा म्हणजे बघा दिवसाच्या प्रहरांवर पण कसा त्याचा परिणाम आहे. म्हणजे मनुष्याच्या जीवनावर किती करत असतील बघा ते. तर असे हे सतत आपल्याला एकमेकाकडे खेचत असतात. हा घ्या माताजी पुढची slide.
हरे कृष्णा. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणांच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्णा. आता ना दोन नेत्र, दोन कान, दोन नाकपुड्या, तोंड, जननेंद्रिये आणि गुदा अशी शरीराची 9 द्वारे आहेत. हा, तर आपल्याला ह्या प्रत्येक द्वाराद्वारे जेव्हा आपण सत्वगुणाने प्रकाशित होतो ना, तेव्हा आपल्यामध्ये सत्वगुणाची वाढ झाली आहे असं समजावं. हं? म्हणजे सत्वगुणी मनुष्य हा अंतर्भूत शुचिर्भूत असतो. म्हणजे तो ह्या सगळ्यांनी डोळे, नाक ह्यानी जास्तीत जास्त जेव्हा आपण चांगलं घेतो, म्हणजे तुम्हाला इंद्रियांना खाद्य आहे ना, हे तुम्ही चांगलं द्यायला पाहिजे. तेव्हा तुमची ही सारी जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघणार. हं? त्यासाठी आणि आपला प्रवास शुद्ध सत्वगुणाकडे करायचा आहे आपल्याला. शुद्ध सत्वगुणात मग आपण ना आपल्या डोळ्यांना सवय लावायला हवी, चांगल्या क्वालिटीचं बघायला हवं तुम्ही. ग्रंथ भगवंतांच्या असं. पुन्हा ही शरीराची सगळी द्वार आपण प्रयत्न करायला हवा की ज्ञानाने प्रकाशित होते. आणि जेव्हा असं होतं ना, तेव्हा आपण भगवंतांच्या ह्याचा अनुभव घेऊ शकतो, अस्तित्वाचा. त्यामुळे आपल्या इंद्रियांना आपण चांगलं काय ते द्यायला पाहिजे, चांगल्या सवयी तुम्ही लावायला हव्या. ओके. त्यासाठी आपल्याला ना आध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शनाची गरज असते. हे ज्ञानाचं प्रकटीकरण त्याशिवाय होणार नाही. म्हणजे आता एखादा मुलगा 10वीत खूप हुशार वगैरे, तरी आपण सजेस्ट वगैरे करतो ना, तू शाळेत शिकवतायत चांगलं आहे, तू स्वतःही अभ्यास करतोयस, पण हे एक म्हणजे ट्युटोरियल ह्या सोडव, की बाबा हे जे पेपर आहे ते चांगली तुझी प्रॅक्टिस करून घेतील. मग म्हणजे तू त्या क्लासला जा आणि ते सोडव वगैरे बघ, त्यामुळे चांगली प्रॅक्टिस होईल तुला आणि चांगला परफॉर्मन्स सुधारेल वगैरे तुझा. तसं आहे की तुम्ही ना आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा येता, तेव्हाच आपण ह्या सगळ्याचा अनुभव घेऊ शकतो. हो. घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. हे भरतश्रभ, जेव्हा रजोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण. रजोगुणाची लक्षणं काय आहेत बघा, की ती अजून अजून इच्छा होत असतात आणि त्या इच्छांच्या मागे धावत असतात. मग अवैध शारीरिक संबंधाचे असतील किंवा जुगार खेळूया, हं, असे. म्हणजे आणि ती पूर्ण करण्यासाठी महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा असतात आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी मी धावत राहणार असे रजोगुणी. आणि त्या फळांमध्ये आसक्ती असते. मी आता एवढं केलंय ना कष्ट, मला ते मिळायला हवं म्हणजे हवं. हं. अशी ही आणि त्यामुळे तुमचा रजोगुण आणि वाढत जात असतो आपल्यामध्ये. किती धावतोय ह्याचं काय त्यांना नाही. मी धावणार तेवढं. ती तयार असतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे तुम्ही जेव्हा मनुष्य रजोगुणामध्ये असतो तेव्हा तो तसा वागतो. आता तमोगुणाचं बघूया. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते तेव्हा अंधकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह हे प्रकट होतं. इथे दाखवलंय बघा, तो ऍडिक्शन म्हणजे ड्रग्ज घेऊन बसलेला आहे. तर जेव्हा तमोगुण असतो की नाही, तुम्ही वाढलेला तमोगुण आपल्यामध्ये, तेव्हा आपण पुरे अज्ञानात असतो. शास्त्रांच्या विरुद्धच वर्तन करत असतो. म्हणजे आपल्या अशा वागण्याने घरातल्यांना किती त्रास होतोय, समाजाला किती त्रास होतोय किंवा शारीरिक हानी आपली किती होते. व्यसन तुम्हाला कुठे मृत्यू काय येणारच आहे तो आणि जवळ आणून ठेवतो. तर त्यांना त्या कशाशीही काहीही घेणं देणं नसतं. हा, तर हे म्हणजे जेव्हा असे वागत असतात मनुष्य, तेव्हा म्हणायचं की त्यांच्यामध्ये तमोगुणाची वृद्धी झालेली आहे. हा, मूर्खपणा, मोह आणि वाढलेले असतात त्यांच्यामध्ये. घ्या माताजी पुढची स्लाइड.
हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा सत्ययुगा सत्वगुणामध्ये सत्वगुणामध्ये. होतो, तेव्हा तो महर्षीच्या उत्तरोत्तर पवित्र ग्रहलोकांना प्राप्त होतो. हरे कृष्ण. आता मृत्यू झाल्यावर सांगितलंय, जरी तुम्ही सत्वगुणात ज्याचा मृत्यू होतो ना, तो वरच्या लोकांमध्ये जातो. स्वर्ग वगैरे हे जे वरचे आपले लोक आहेत ना, त्याच्यामध्ये जातो, तिथली सुख उपभोगतो. इथे ही गोष्ट कुठली आहे माहित आहे? भागवतम मध्येच आहे. जेव्हा ब्रह्मा सृष्टी तयार करतात, सगळं तयार होतं नीट व्यवस्थित, पण आता प्रजा तर हवी ना, सृष्टीसाठी माणसं हवी, तरच सृष्टी चालणार. निर्माण तर सगळं केलंय. मग ते ह्यांना दक्ष प्रजापतींना काय सांगतात, की आता तुम्ही मैथुनी सृष्टीच्या म्हणजे प्रजा तयार करा. मग पहिल्या 10,000 मुलं होतात दक्ष प्रजापती, ते त्यांना चांगले वाढवतात, व्यवस्थित संस्कार वगैरे देऊन. आणि मग मोठे झाल्यावर ना त्यांच्या लग्नाचा वेळ आलेली असते. मग दक्ष प्रजापती सांगतात की नारद मुनींकडे जा आणि थोडस त्यांच्याकडनं हे घ्या, उपदेश ऐका. मग ते नारद मुनींकडे जातात. नारद मुनी सगळं सांगतात. पुन्हा शेवटी सांगतात की जीवनाचं खरं ध्येय हे कृष्ण प्राप्ती हवं आपल्या. मग तुम्ही तर अजून म्हणजे ज्ञान मिळवू शकता व्यवस्थित, लहान तसे तरुण आहात. मग तुम्ही जर का संन्यास घेतला तर खूप वेगाने प्राप्त कराल कृष्णांना. विनाकारण भौतिकतेमध्ये अडकून पडावं लागणार नाही. मग ते ऐकतात आणि ती मुलं वडिलांना येऊन सांगतात की आता आम्ही संन्यास घ्यायचं ठरवलंय आणि आम्ही संन्यास घेणार. आणि नारदांकडून जाऊन रिकामे होतात. खरं तर जरा मग दक्ष प्रजापतीला रागच आलेला असतो, पण ते दुर्लक्ष करतात. मग परत 5,000 मुलं जन्माला घालतात आणि परत मग त्यांना मोठं वगैरे व्यवस्थित करतात आणि नारदांकडे पुन्हा जरा बाबा जीवनाचा काय असावं आपलं ध्येय वगैरे ह्या विषयी ऐकायला जा म्हणतात, उपदेश घ्या. मग नारद परत सगळं सांगतात आणि म्हणतात की तुम्ही बघा की तुमच्या मोठे भाऊ कसे वागले. कृष्ण प्राप्ती हेच मनुष्यांचं, कुठल्याही मनुष्याचं जीवनाचं अंतिम ध्येय असायला हवं. आणि तुमचे भाऊ बघा, संन्यास घेतला आणि कृष्ण प्राप्तीच्या मार्गावर म्हणजे केवढ्या प्रगती झाली त्यांची. मग ही पण 5,000 मुलं संन्यास घेतात. मग मात्र दक्ष प्रजापतींना खूप राग येतो आणि ते नारद मुनींना शाप देतात की तुम्ही हे असं केलं ना, त्यामुळे आता मी तुम्हाला शाप देते. म्हणतात की एका ठिकाणी असं घर असणार नाही, तुम्ही ना सतत असे फिरत असणार आहे. तुम्हाला खूप हौस आहे ना भक्तीचा, तो त्यांचा शाप पण वरदानासारखा स्वीकारतात. आणि तिन्ही त्रिकाल आणि पुन्हा त्रिभुवनामध्ये म्हणा, नारद मुनी तर तुम्हाला माहित आहे की सगळीकडे वंदनीय आहेत, सगळ्यांना आवडतात नारद मुनी आलेले, असुरांना वगैरे पण. तर त्यामुळे आहे ना, ते जिकडे जातात तिकडे फक्त कृष्ण भक्तीचा प्रचार करत असतात. हरिनाम सतत मुखात असतं. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, नारद मुनी ज्यांच्या आता ही सुद्धा मुलं खूप काय वेळ गेलेली नसतात, एक दिवसभरच गेलेली असतात त्यांच्याकडे, तरी नारद मुनी बघा त्यांना कसे बदलवून टाकतात. तर असं शुद्ध भक्तांच्या संगतीचा हा परिणाम असतो. आणि नारद मुनी तो शाप सुद्धा वरदान म्हणून स्वीकारतात. मग प्रभुपाद स्वामी त्यांच्या शिष्यांना थट्टेने म्हणायचे की आता मी थकलो, आता मी वृंदावनात स्थित होतो आणि तुम्ही आहे ना, हा म्हणजे कसं असतं, घराण्याची प्रॉपर्टी जशी आपल्याला मिळते पिढीजात, तसे त्या घराण्याचे शाप वगैरे पण मिळत असतात आपल्याला. मग आपली ही जी ब्रह्ममध्व गौडीय धारा आहे ना, तर आपली ना आणि नारदांनी खालच्या खालच्या शिष्यांना असं सांगलेली आहे. त्यामुळे नारद हा पण आलेला आहे. मी तर तो घेतला. प्रभुपाद स्वामींनी आयुष्यभर प्रयत्न केला कृष्ण भक्तीचा प्रचार करायचा. तसं म्हणायचं आता तुम्ही हा घ्या आणि तुम्ही पण जे शक्य तेवढी कृष्ण भक्तीचा, ह्या कृष्ण भावनेचा प्रसार करा. हा, चालेल, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेला मनुष्य जन्म घेतो. जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण.
हे गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे ना, या शेजारच्या ज्या स्लाइड्स आहेत ते. आता जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो ना, हा रजोगुणातला मृत्यू कसा असतो माहित आहे? एक मिनिट, आमचं जरा पाणी आलंय काय बघतो फक्त. नाही आलेलं. तर जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो ना, ते कर्मफळांशी खूप आसक्त असतात, अनियंत्रित इच्छा असतात. मग तुमची जी म्हणून काय इच्छा आहे त्याप्रमाणे तुमची शरीर मिळत असतं. जेव्हा तुम्ही ठरवता की एखाद्याला खूप उघडं राहायला आवडत असेल, तर मग भगवंत झाडाचं शरीर देतात पुढे, की ठीक आहे बाबा, उघडं राहायला आवडतंय तर म्हणजे ना बाकीच्या प्राण्यांसारखी लव वगैरे पण नसते, जास्त केसाळ वगैरे पण नसतात झाड. खूपच काहीतरी विचित्र विचित्र समोर येत आहे ते खाताय, तर मग डुक्कर असं, म्हणजे खूप मांसाहार आवडतोय तर मग वाघ, सिंह असे प्राणी. हं? झोपून राहायला आवडतंय तर अस्वल, अस्वल नाही का खूप खूप महिने झोपत असतं, ते पोलार बियर वगैरे. तर असं म्हणजे तुमची कर्मच तुमचं पुढचं शरीर ठरवत असतात. रजोगुणामध्ये त्यांना अनियंत्रित इच्छा असतात आणि फळांशी ते खूप म्हणजे खूप बांधील असतात. आणि तमोगुणामध्ये मृत्यू आला तर त्यांना पशुयोनीच मिळते. मग ती त्यांच्या कर्म जी होती त्याप्रमाणे त्यांना पण ते प्राण्याचं शरीर मिळतं. हा, घ्या माताजी पुढची slide. माताजी 16वा श्लोक वाचा. हा. कर्मणः सुकृतुष्याहु सात्विकं निर्मलं फलं रजस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. हरे कृष्णा. हरे कृष्णा माताजी. पुण्य कर, हा हा. एक मिनिट हा, हरे कृष्ण. पुण्यकर्माचे फळ शुद्ध असते आणि ते सत्वगुणामध्ये असल्याचे म्हटले जाते. रजोगुणाचे मध्ये केलेल्या कर्मफळ म्हणजे दुःख आहे आणि तमोमध्ये गुणामध्ये केलेल्या कर्माचे फळ म्हणजे मूर्खपण आहे. तुम्ही जेव्हा हे सत्वगुणात स्थित असताना त्याचं फळ असतं हे शुद्ध स्वरूपाचं असतं. म्हणजे ती कशी शास्त्रांच्या विरुद्ध वगैरे वागतच नसतात, त्यामुळे त्यांच्या पुण्यकर्माची फळं चांगली मिळतात त्यांना. हा, जेव्हा सत्व गुणात असतो तेव्हा धावत असतो आपण, ही हवी मला, ते हवं ते हवं. त्यामुळे आपण सतत धावत असतो, ही इच्छा पूर्ण झाली की पुढची अशी. मग त्यामुळे त्याचं फळ म्हणजे दुःख आहे का म्हटलंय. मग तुम्ही हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात इतके सतत, म्हणजे पृथ्वीवर हा जन्म तो जन्म, ह्या म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम मध्ये अडकून पडतात हा, रजोगुणवाली. आणि तमोगुणातला अज्ञान आहे म्हणतात. ती काय तमोगुणाचं फळ म्हणजे अज्ञान, मूर्खपणा. तो स्लाइड मध्ये फोटो आहे बघा, जिन्यावर वाटच बंद आहे, तुम्ही वर पुढे जाऊच नाही शकत. ह्यांचं कसं असतं ना, पृथ्वीवर पण नाही, मग हळूहळू ही खालच्या म्हणजे पृथ्वी आणि आणि कृष्णांपासून लांब जातात. खालचे ग्रह जे आहेत ना आपल्या अतल वितल सुतल, तिकडे तिकडे असे जायला सुरू होतात. जेव्हा तुम्ही तमोगुणातच असता तेव्हा, अज्ञानामध्ये. ओके, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्ण. सत्वगुणांपासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होते. हरे कृष्णा. जेव्हा तुम्ही इथे सत्वगुण असतो ना, जरा शुद्ध सत्वगुण म्हणूया आपण, की ज्यामध्ये ना आपल्याला वाटतं की ह्याही उपर काय आहे आणि कुठून येतो आपण वगैरे, हे सत्वगुणातच आपण विचार करू शकतो. रजो आणि तमो मध्ये मन इतकं शांतच नसतं की आपण असल्या कशाचा कृष्णांचा विचार करू. मग जेव्हा सत्वगुणामध्ये जर का आध्यात्मिक गुरूंच्या भक्तांच्या संगतीत आलो तर आपल्याला वास्तविक ज्ञान होतं. हा, त्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात, की ज्यामध्ये आपण थोडा जप वगैरे करतो, हा, कृष्णांशी जोडलो जातो. तर ह्यामध्ये आपल्याला त्यामुळे ज्या मनुष्य जीवन ज्यासाठी मिळालंय, जे ज्ञानाची नजर हवी, ते वास्तविक ज्ञान आपल्याला मिळू शकतं.
रजोगुणामध्ये लोभच आहे. म्हणजे काय असतं ना, आपणच त्याला कारणीभूत असतो. आपण थांबतच नाही. मला एक मिळालं ना, मला आता दुसरं पाहिजे. दुसरं झालं, आता मला तिसरं. टार्गेट आपण ठरवलेलीच असतात. त्यामुळे तिथं मिळणार, तिथं ज्ञान नाही. सत्वगुणात कसं तुम्हाला ज्ञान मिळतं. रजोगुणामध्ये फक्त लोभ मिळतो. लोभी मनुष्य हा लोभीच असतो. हे झालं की ते झालं की ते. आणि तमोगुणात काय मिळणार? प्रमाद, मोह, अज्ञान. ह्या तीनच गोष्टी मिळणार आहेत. ती अज्ञानातच असतात. झोपणे, सुस्तावलेली असतात आणि व्यसनं करणे. रात्री 12ला 2ला झोपतील, सकाळी 11-12 नंतर उठणे वगैरे असं त्यांचं आयुष्य. त्यामुळे ती ह्याच्या अज्ञानातच असतात. घ्या माताजी पुढचे slide. माताजी 18वा श्लोक वाचा. हा हरे कृष्णा. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. हरे कृष्णा. हरे कृष्णा. सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात. रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तमगुणात स्थित आहे त्यांचे नरलोकात अधपतन होते. हरे कृष्णा. म्हणजे जे सत्वगुणी असतात ते म्हंटल ना, आपल्या वरचे लोक जे आहेत तिकडे जातात. हळूहळू जे सत्वगुणात स्थित असतात ते वरच्या लोकांमध्ये जात असतात. जे रजोगुणी आहेत ते पृथ्वीवरच राहतात, वेगवेगळे जन्म इथेच घेत राहतात, फळाशी बांधील असतात. आणि जे तमोगुणात आहेत ना, ते बघा त्यांचं नरक लोकामध्ये अधःपतन होतं. म्हणजे अज्ञानातच असतात. त्यामुळे अज्ञानातच वाढ होऊन 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 पुढं पृथ्वीवरून पण नरक लोकामध्ये अधःपतन होतं त्यांचं. घ्या माताजी पुढची स्लाइड. म्हणजे इथे कृष्णाने फक्त एवढं नाही सांगितलेलं की, तर सगळं डिटेल सांगितलेलं आहे बघा, की हे जे गुण आहेत आपल्याला हे कसे बांधून ठेवतात. म्हणजे इथे तुम्ही एक उदाहरण घ्या, की हे जे लोक आहे ना, आपण जिथे आहोत आता तुम्हाला हे सांगितलं की एका खोलीमध्ये तुम्हाला सारं काही हवं ते मिळेल, सोयी सुविधा. पण जर का या खोलीच्या बाहेर पडायचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला शूट करू. मग अशा खोलीमध्ये आनंद घेत कोण राहू शकतो? जो मूर्ख आहे तो. जो जरा सुद्धा थोडासा शहाणपण आहे तो मनात तरी विचार करेलच ना, की मला इथनं बाहेर पडायचंय, मी का ह्या आतल्या बंदी गृहात राहू. हे असे आपण आहोत. ह्या शरीरामध्ये हे जे भौतिक जगत आहे ना, ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आत एका जेलमध्ये असल्यासारखे. आणि आपल्याला इथून बाहेर पडायची इच्छा पण होत नाहीये. इथल्या आतल्या त्या गोष्टींमध्ये आपण त्यातच खरं सुख मानलंय आणि एवढे अडकून पडलोय की बाबा हे कायमचं आपलं निवासस्थान नाहीये. आपण आत्मा जो सच्चित आनंद आहे, त्याला कृष्णाची ओढ आहे वगैरे, असं काहीही आपल्याला वाटत नाहीये. हे बघा इथे आपलं ब्रह्मांड दाखवलंय बघा. ही 14 लोक. तर इथनं बाहेर पडायचं तर काय, पुढे आता कृष्णाने मार्ग सांगितलेला आहे. तर इथनं बाहेर पडायला ना, तिकडे तुम्हाला हे देवी जगत आहे, तिथे दिसतायत काय माता पार्वती, दुर्गा माता सिंहावर बसलेल्या आहेत. त्या लक्ष देऊन असतात की मनुष्य जीवनाचा काहीतरी उपयोग केलात का भजन भक्तीसाठी, नामजप म्हणजे हरिनाम जप वगैरे काही केलात का, त्या बघत असतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला ह्याच्या म्हणजे आतमध्ये परत ढकलत असतात. जर का काही केलं असलं तर तुम्हाला दिसते का बघा, तिथे हरे कृष्ण हरे रामची एक दोरी दिसते बघा, निघालीये का ती ब्रह्मांडाच्या बाहेर, माता हो हो भवानींच्या शेजारूनच निघालीये बघा. बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला भगवंतांच्या नामाचा जप करायला हवा. आपण ह्याच्या आधी ह्याच्यात पण बघितलेलं आहे शास्त्रांमधली प्रमाण, की हरिनाम जप किती महत्वाचं आहे. आणि हरेर नाम केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव गातीर अन्यथा. 3 वेळा सांगितलेलं आहे की त्रिवार नाही, कलियुगात तारणाचा फक्त एकमेव उपाय आहे, ते म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप.
आणि तेवढंच आपण कलियुगात करू शकतो. बाकी काय मोठं वेगळं आपली करण्याची कपॅसिटी नाही, ना बुद्धी आहे, ना आर्थिक क्षमता असते, ना तेवढी सोयी सुविधा आपल्याकडे माणसं वगैरे असत. हा, तर ती बघा त्यांनी दाखवली आहे. त्यासाठी आपल्याला मनापासून मन लावून करायला हवा जप. हा, कृष्णांचा आनंद, आत्म्याचा आनंद म्हणून तो बाहेर पडायचा इथला मुक्तीचा मार्ग आहे. घ्या माताजी पुढची स्लाईड. आणि आपण फसवू नाही शकत. भगवंत आपल्या हृदयातच आहेत, त्यांना आपण फसवू नाही शकत आहे. त्यांना सगळं कळत असतं. घ्या माताजी पुढची स्लाईड. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्मांचा प्राकृतिक गुणांखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि या गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. मग ज्ञानाच्या नजरेने जेव्हा आपण हे बघतोय की ही जी आपण ही कर्म करतोय ना जीवनामध्ये, ही सगळी सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या प्रभावाखाली करतोय. हा, आणि जो ह्या गुणांच्या पलीकडे कोण आहेत? कृष्ण आहेत. त्या कृष्णांना जाणतो. आता कालच बघितलं ना, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, ह्या दृष्टीने जरा तरी बघायला लागतो. आणि आपल्याला कृष्णांकडे जायचंय एवढं तरी त्याला कळतं. हा, तेव्हा आपण कृष्णांच्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करत असतो. म्हणजे एवढं तरी आपण करायलाच हवं की आपण ज्ञानाच्या दृष्टीने बघायला हवं. मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय, थोडी बुद्धी जास्त आहे आपल्याला, तर त्याचा वापर हा ह्याच्यासाठी करायला हवा. ना की आपण काय झालं माहितीये, फक्त शोषण करतोय पृथ्वीचं. म्हणजे आणि वस्तूंमध्येच आपण बघा तुम्ही अडकत पडलेलो आहोत, की मला हे झालं ना, मला किचन मध्ये आता मला ते हवं. लाईफ मध्ये पण मला हे हवं, मला ते हवं. त्यासाठी आपण इथले रिसोर्सेस म्हणतात ना, पाणी वापरतोय, जमिनी, जंगल, झाड सगळं वापरत निघालेलो आहोत. असंख्य इच्छा. तर ह्यासाठी आहे ना, आपल्याला शुद्ध सत्वगुणात जाण्यासाठी ही जे कृष्ण सांगतायत, हे मायेच्या वरचे कृष्ण बघण्यासाठी तुम्हाला निसर्गाकडून जेवढं हवं तेवढंच घ्यायला हवं. आपल्या गरजा काय आहेत त्या ओळखायला हवी. आपली कर्तव्य काय आहे ती पूर्ण करायला हवी. आणि उरलेला वेळ कृष्णांसाठी, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी थोडा वापरायला हवा. तर आपण कृष्णांच्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त करू शकू. नाहीतर दुसरं काही नाही, आपण आपल्या वाटणीचं तर खातच आहोत. बाकीच्या निसर्गातले बाकीचे इथे जे मिळालंय ना, फक्त माणसासाठी दिलेलं नाहीये कृष्णाने. त्याच्यावर इथल्या प्राणी मात्रांचा, झाडांचा, कीटक वगैरे ह्या सगळ्यांचा अधिकार आहे. पण माणसाने कसं ठरवलंय, नाही ते माझ्या एकट्यासाठीच आहे सगळं. घ्या माताजी पुढची slide. हा हा माताजी, हा मी वाचू का? जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणाच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखांपासून मुक्त होऊन या जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्णा. बघा, कृष्ण तर म्हणतात जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ह्यात न होणाऱ्या दुःखांमधनं पण मुक्त होऊ शकतो. कधी? जर का तुम्ही या त्रिगुणांच्या पलीकडे असणाऱ्या कृष्णांशी स्वतःला जोडून घेतलं. मनुष्य जन्माची ही 4 दुःख आहेत ना, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, तर त्या ज्या जाणीवा असतात त्या सुद्धा तुम्हाला त्रासदायक ठरणार नाहीत. मृत्यू सुद्धा आनंदाने घेऊ, जरा व्याधीची दुःख पण आनंदाने घेऊ, जर का कधी कृष्णांशी आपण जोडलो गेलो. आणि ह्या जीवनात हा अमृताचा उपभोग आपण घेऊ शकतो. पण कधी? तर आपल्याला ह्या त्रिगुणांच्या पलीकडे शुद्ध सत्वगुणात जायचंय, कृष्णांशी जोडून घ्यायचंय, जिथे आपण मी कृष्णांचा नित्य दास आहे ह्यामध्ये स्थित होऊ शकू. करायची कर्तव्य कुठं कृष्ण म्हणतायत थांबा किंवा हे सोडून द्या, ते सोडून द्या, असं तर कृष्ण काहीच नाही सांगत आहेत. पण कसं व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या इंद्रियांच्या विषयांमध्ये सुद्धा
तुम्ही इतके स्थिर असायला हवा ना, की तुमचं तुम्हाला माहित हवं की मी इथं कशासाठी आलेलो आहे. किती असू देत इंद्रिय विषय बाजूला. तुम्ही ह्यासाठी ना शास्त्र बघा. तुम्ही जेव्हा रामायणाचं झालं, कुठलं बरं, हनुमानांचं सुंदरकांड. हं? तर हनुमान जेव्हा लंकेमध्ये जातात ना, म्हणजे हनुमान कोण आहेत बघा, जितेंद्रिय म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर ज्यांचा पूर्ण विजय मिळवलेला आहे, ज्यांना बुद्धिमत्ताम वरिष्ठम, बुद्धीमध्ये सर्वात वरिष्ठ आहे. तर हनुमान लंकेमध्येची वर्णनं बरीच आहे, पण जेव्हा हनुमान लंकेमध्ये जातात त्यांनी लंकेविषयी एकही उद्गार काढलेला नाहीये. हा, ते गेलेले कशासाठी असतात? सीतेला शोधायला. सीता माता शोधणं हे एकमेव त्यांचं ध्येय असतं. बाकी काहीही त्यांना तिथे दिसत नाही. हा, तर असं असतं, जेव्हा तुम्ही स्थिर असता. आता ती लंकाच होती, सोन्याची होती, तिथे पण विषय वस्तू काय खूप कमी असणार, भरपूर असणार सुखसोयी वगैरे. कशामध्येही त्यांनी बघितलं नाही. ते फक्त म्हणजे रामांना एवढे घट्ट जोडलेले होते, फक्त सीता मातेला शोधले. आणि बघा, भक्त होते शुद्ध, लंकेमध्ये पण त्यांना विभीषण भेटले. हम्म. तर असं असतं की तुम्ही राहा कुठेही, पण जेव्हा कृष्णांशी तुम्ही शुद्ध सत्वगुणात स्थित होता, आणि जेव्हा आपण कृष्णांशी बांधलेलो असतो ना, तेव्हा मग तुम्ही कुठेही असा, म्हणजे तुम्ही पृथ्वीवर असा नाही तर काय, तुम्ही अमृताचा उपभोग घेऊ शकता. आपल्या सगळ्या संतांचं चरित्र बघा तुम्ही त्यासाठी. म्हणजे त्यांच्या जीवनात काही त्रास कमी नव्हते. ज्ञानेश्वरांना, इवन एकनाथांना सुद्धा काय किती समाज तसा दमवतच होता, तरी पण ते कसे होते बघा. हा, त्यांच्या आजूबाजूला काही विषय, इंद्रिय विषय नव्हते का? पण तसे नव्हते, ते शुद्ध सत्वगुणात स्थित होते ती सगळी. घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि जरा आजूबाजूला बघाल ना तुम्ही, सध्या व्यसनांविषयी बोलायचं झालं, एंटरटेनमेंटचं व्यसन कशाला हवं आपल्याला? एवढं इन्फॉर्मेशन ज्याच्या काय तसा आपल्याला फरक पण पडत नाही, असल्या इन्फॉर्मेशनच्या नादात मिळवायच्या. म्हणजे किती आपण मोबाईलला ऍडिक्ट होतोय. तो मोबाईल स्वतःपासून जरा लांब ठेवा, म्हणजे मुलं पण आई वडिलांचंच हे करत असतात अनुकरण. जरा चांगलं वाचन, पुस्तकं त्यांच्या हाताला येतील असं ठेवा. तुम्ही वाचा, की ज्यामुळे ह्या मोबाईल वगैरे पासून तुम्ही लांब राहाल. आणि वेळेचा सदुपयोग, एकतर कमी वेळ मिळतो, काम असतात, जॉब असतात, ह्याच्यातनं मग तो वेळ आणि त्या इंटरनेटवरच्या या वेगवेगळ्या ऍपमध्ये खर्च करण्यापेक्षा थोडंसं ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला वापरायला हवं. चांगले चांगले छंद जोपासा. आणि तुमच्याकडे असतील, गाता येत असेल तर छान छान गाणी गायला शिका. काही वाजवता येत असेल, काही रांगोळ्या वगैरे अशा काढता येत असेल, सगळ्या बाजूने स्वतःला कृष्णाशी जोडून घ्या. शिकायला कोणी अडवलेलं नाहीये. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आणि ती स्लाइड ह्याच्यामध्ये नाहीये. हा जो मीडिया असतो ना, तो ते दाखवतो जो त्यांना दाखवायचंय. त्याच्या बरोबर. पलीकडचं सत्य आपल्याला माहित नसतं. तेवढी ती आपल्या भौतिक इंद्रियांची मर्यादा आहे बघा. आपण सत्य नाही जाणू शकत. त्या काय पूर्ण सत्य नसतं सगळी इन्फॉर्मेशन. त्यामुळे त्याचा तुमच्या स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा, किती शो ऑफ करायचा, काय गरज आहे सतत तुमचं वैयक्तिक आयुष्य. एकतर वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी भांडायचं, आणि जे आहे ते गावभर दाखवत बसायचं. माताची पुढची स्लाइड घ्या. ह्या सगळ्यातून आपण थोडस आपल्याला बाजूला करायला शिकायला हवं. म्हणजे म्हणून ते मगाचा श्लोक होता ना, शरीराची सगळे दरवाजे हे ज्ञानाने जेव्हा प्रकाशित होतात, ते कधी होणार? जेव्हा गुरु तुम्हाला मार्गदर्शन करणार. माताजी येऊपर्यंत. आणि तिथे बघा, हा कृष्णाने सांगितलेलं आहे की आपल्याला कसं आपण ह्या त्रिगुणांनी बांधतो, त्या त्रिगुणांखाली आपल्यावर मनुष्य कसा वागतो, पुन्हा त्या त्रिगुणांमध्ये जेव्हा मृत्यू होणार तेव्हा तुम्ही कुठं जाणार, हेही सांगितलंय बघा. हा, वाचा माताजी. हरे आता अर्जुनाने हा, विचारले, हे प्रभो, त्रिगुणाच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणाने ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा जातो? हरे कृष्ण. आता हा अर्जुनाने किती छान प्रश्न विचारलाय. तर ह्या त्रिगुणांच्या पलीकडे कसं जायचं?
आणि जो त्रिगुणातीत असतो त्या मनुष्याची लक्षणं सांगा म्हणतायत. मग कृष्णाने ती लक्षणं सांगितली आहेत बघा. हे गुण आहेत, हे सदैवी गुण आहेत. आपण घ्या आता पुढची स्लाइड. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह यांची उपस्थिती असताना त्यांचा द्वेष करीत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्यांची आकांक्षा करीत नाही, जो त्रिगुणाच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, तो आत्मस्थिती आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, जो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय यांच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आणि स्तुती व निंदा, मान अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्या सारखीच वागणूक करतो आणि ज्याचे सर्व भौतिक कर्मांचा परित्याग केला आहे, त्या मनुष्याला गुणातीत असे म्हटले जाते. हरे कृष्णा. बघा ते कसे वागताय का. हे सगळे गुण असणं हे शुद्ध सत्व गुणातले गुण आहेत हे. जे म्हणजे जे स्थिर असतात. आता इथे त्यांनी म्हटलं बघा, मित्र आणि शत्रू ह्याच्याशी सारखीच. म्हणजे समजा आता तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि एखाद्या काहीतरी पाहिजे म्हणून त्याने आपल्या कलिगकडे मागितलं. पण तो नाही म्हणाला, मला म्हणजे पैसे हवेत असं समजा, थोडी गरज आहे, तर तो नाही म्हणाला. मग दुसऱ्या मित्राने एका मदत केली, तर जो भक्त असतो ना, तो दुसऱ्याशीच चांगला वागेल आणि पहिल्याशी त्याने कटुता धरली असं नाही. तो समजू शकतो, आपण पण समजू, त्यालाही काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून नाही देऊ शकला, म्हणून त्याच्याबरोबर वैर नाही. आणि ज्याने मदत केली त्याच्याशीही चांगलंच, आणि ज्याने नाही केली तो पण ठीक आहे. शेवटी कलियुग आहे, प्रत्येक जण कशाने ना कशाने तरी त्रस्त आहे, नाही करू शकला मदत. तुमच्या वर्क लाईफ मध्ये, सोशल लाईफ मध्ये पण आपण असे गुण असतील ना, तर बघा तुमची सगळ्यांशी मैत्री असणार आहे आणि जीवन त्यामुळे शांत, हलकं फुलकं राहणार, जेव्हा हे गुण आपल्यामध्ये असतील तेव्हा. आणि हेच ती गुण आहेत जे तुम्हाला ह्या त्रिगुणांच्या प्रभावांच्या पलीकडे असतात आणि घेऊन जाणार आहेत, किंवा जो ऑलरेडी ह्या त्रिगुणांच्या पलीकडे पोहोचलेला आहे, हे गुण तुम्हाला त्यांच्यामध्ये सापडणार. मान अपमान, स्तुती निंदा कशानेही फरक. आताच आपण नारद मुनींची गोष्ट बघितली की नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. 26वा श्लोक माताजी. हरे कृष्णा. माञ्चयोभिविचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् सम्मतीतेतान् ब्रह्म भूयाय कल्पते. हरे कृष्णा. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तिमयी संलग्न होतो, तो तात्काळ त्रिगुणाच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मसाराप्रत उत्पन्न होतो. हरे कृष्ण. उन्नत होतो. हरे कृष्ण. बघा, जो मनुष्य, तुम्ही परिस्थिती, बाह्य परिस्थिती ह्या बदलतच असणार. कसं आहे ना, भक्ती आपल्या प्रभुपाद स्वामींचे गुरु भक्ती सरस्वती, त्यांनी प्रभुपाद स्वामींना पहिल्याच भेटीत सांगितलेले की नाही, बाह्य परिस्थिती ही बदलतच असणार, तू त्याचा विचार करू नको. तू भागवत धर्माचा प्रचार किंवा देशांमध्ये कर, आणि दुसरं आपल्या वैदिक धर्म ग्रंथांचं ट्रान्सलेशन कर. हा, एक मिनिट माताजी, आले मी जरा. मला थोडंसं 2 मिनिटं मला खाली जावं लागणार. पाईपचं म्हणजे मोटरचं बटन बंद करायचंय मला. हा, तर आपण सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन, म्हणजे परिस्थिती काय असते, आपण कृष्णांशी घट्ट जेव्हा बांधलेलो असतो ना, तेव्हा ही माया आपल्यावर काही, म्हणजे तुम्ही एकतर कृष्णांचे होऊ शकता, नाही तर मायेचे. कृष्णांच्या हातात हात दिला ना,
की मग ही माया आपल्यावर प्रभाव पाडणार नाही आणि तुम्ही तात्काळ ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होता. म्हणजे कुठला? ब्रह्मस्तर म्हणजे तुम्ही चराचरामध्ये फक्त भगवंतांना बघता, प्रत्येकाचं शरीर बघत नाही, तर त्यांच्या हृदयामधला परमात्मा बघत असता. तर तात्काळ आपण त्याच्यापर्यंत उन्नत होतो. हा, जेव्हा कृष्णांच्या हातात हात दिला तर माया आपल्यावर प्रभाव करत नाही. घ्या माताची पुढची स्लाइड. वाचायचं का? वाचू का? 27वा श्लोक माताजी. हो. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतास्य वयस्य च शाश्वतस्य धर्मस्य सुखशेकान्तिकस्य च. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अवयव आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हरे कृष्ण. हा, जे आता ब्रह्मज्योतीमध्ये निर्विशेषामध्ये ध्यान करतात ना, त्यांनी हा श्लोक तुम्ही त्यांना दाखवा की ते काय मानत असतात, सगळं निराकार आहे, हे ब्रह्म आहे आजूबाजूला. कृष्णांना कुठं त्यांचं वैयक्तिक रूप वगैरे असं काही नाही, आम्ही हे ब्रह्म मानतो, निराकार, निर्गुण. तर ते काय म्हणतात, आधी एकतर लक्षात ठेवा की जिथे प्रकाश आहे त्याचा स्रोत असतो कुठेतरी. हा, आणि इथे हा श्लोक मध्ये कृष्णाने काय सांगितलंय की जी अव्ययी आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे. हा, म्हणजे कृष्णच ह्या ब्रह्मचा आधार आहे पूर्ण. तो जो प्रकाश म्हणतो तो कृष्णांपासूनच येतो, कृष्णच आधार आहेत त्याचा. द्या माताजी पुढची स्लाइड. तर ठीक आहे, आपण बघितलं की 3 गुणांनी आपण, आता तुम्हाला ती नजर आली ना म्हणून कृष्ण सांगवते हे ज्ञान असणं किती महत्वाचं आहे. हा, तर आपल्याला आता कळतं की आपण कुठल्या ह्याच्यात आहोत, आपल्याला जायचं कुठं आहे. आणि 3 गुणांनी आपण कसे बद्ध होत असतो. हा, आणि मग ह्या 3 गुणांच्या प्रभावाखाली कसं वागतो मनुष्य, इवन काय त्याला खायला आवडतं वगैरे हे पण असतं. मग त्याच्यानंतर म्हणजे आता पुढच्या अध्यायांमध्ये बघू त्रिगुणांच्या प्रभावाखाली कसं आपण पूर्ण सगळे डिटेल दिलेलं आहे पुढच्या अध्यायांमध्ये, कसे वागत असतो. हा, मग मृत्यू झाल्यावर कुठं जातो आणि गुणातीत कसं व्हायचं हेही कृष्णाने सांगितलेलं आहे. म्हणजे कसे आई ते आहेतच आपले बीज प्रदाता पिता, त्यांना वाटतं आपण यावं त्यांच्याकडे परत. कारण बघा, त्यांनी नुसतं सांगितलेलं नाहीये प्रॉब्लेम काय आहे, तर ह्या गुणातीत कसं व्हायचं ते पण त्यांनी सांगितलेलं आहे की कसं वागाल तर तुम्ही ह्या म्हणजे गुणांच्या पलीकडे जाल आणि मग माया तुमच्यावर प्रभाव अजिबात टाकत नाही. ओके, तर झाला आपला हा आजचा अध्याय. माताजी हे करा, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा. तुम्हाला काही प्रश्न असले तर विचारा.